नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये विविध पदाकरिता जी पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे. म्हणजे पोलीस भरतीमध्ये तिथे तुम्ही बघू शकता, की कॉन्स्टेबलची आहे, त्याच्यानंतरनं कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे, त्याच्यानंतर SRPFची आहे आणि जेलसाठीची आहे. तर या 4 संदर्भात पदांकरिता एक जाहिरात आहे. तर याच्या संदर्भात काय केलं यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत, लक्षात घ्या. डबल फॉर्म भरलेल्या त्या विद्यार्थ्यांची यादी काय केली आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. तर नागपूरसाठीची ही यादी तुम्हाला मी सांगत आहे सध्या तरी. तर बघा 8 तारखेचं प्रसिद्धीपत्रक आहे हे उशीर आलेलं आहे. त्याच्यानुसार बघा की विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांच्याकडील पत्र दिलेलं आहे. 7 तारखेला यांच्याकडे पत्र आहे आणि त्याच्यापेक्षा सन 22 म्हणजे आता जी जाहिरात आहे त्याच्यानुसार 22-23 पोलीस भरती शिपाईमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन केलेल्या उमेदवाराकडून अर्ज लिहून घेण्याबाबत आहे. आता याच्यात बघा बघा काय सांगितलेलं आहे, की उपरोक्त विषयांमुळे कळवण्यात येते, की 22-23 मध्ये पोलीस भरतीमध्ये एकाच पदाकरिता विविध घटकामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेले आहेत. त्यामुळे जाहिरात नमूद केलेले एकापेक्षा एकच अर्ज बघा लक्षात घ्या. पोलीस कॉन्स्टेबलसाठी एकच अर्ज तुमचा ग्राह्य धरण्यात येणार आहे. बाकीचा अर्ज तुम्हाला कॅन्सल करायला लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हमीपत्र काय करायला लागेल, घेऊन यावं लागेल. तर बघा हे हमीपत्र तुम्हाला 10, 11 आणि 12 रोजी 10 वाजता सकाळी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण कार्यालय, पोलीस भवन, 3रा माळा, बी विंग, वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हिल लाईन, नागपूर इथे न चुकता हजर राहायचे आहेत. आता हे विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला मी दाखवेल पहिले तर. कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी जायचं. तर हे विद्यार्थ्यांची यादी आहे. बघा इथं यांचं फर्स्ट नेम आहे. तर फर्स्ट नेम अजूनच दाखवेल मी. प्रिन्स आहे, एकता, प्रिन्स. आता इथं बघा यांचे याचे याचे 3 नावं आहेत. त्याच्यानंतर एकता यांचे बघू शकतो यांचेही नाव आहेत. तर हे विद्यार्थ्यांची यादी आहे. आता हे या बघा या प्रिन्स सतीश यांनी किती फॉर्म भरलेले आहेत यांनाच माहिती नाही. ओके, तर या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, की तुम्हाला ते हमीपत्र लिहून घेऊन जायचं आहे आणि काय करायचं आहे, की तिथे द्यायचं आहे. जर तुम्ही हमीपत्र दिलं नाही, तर तुमची शक्यता आहे, की तुमचे सगळे अर्ज काय करू कॅन्सल करू शकतात. आता त्याच्यामध्ये असं आहे, की तुम्हाला फक्त एकच अर्ज ठेवता येणार आहे. बाकीचे सगळे अर्ज कॅन्सल करण्यात येणार आहेत. तर हे खूप सारे विद्यार्थी आहेत. 100 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. यांनी काय केलं, की रिपीट फॉर्म भरलेले आहेत. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. याने काय होईल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.